काळे सर यांनी तुमच्या पुढे दिलेला आहे। तदनंतर या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचं पूजन करून माननीय संजयजी थोरात शेठ प्रतिथयश उद्योजक यांनी सुद्धा प्रतिमा पूजन माननीय प्राचार्यांसमवेत प्रतिमा पूजन करून या ठिकाणी आपण जयंती संपन्न केलेली आहे। त्याचबरोबर माननीय संजयजी थोरात शेठ यांनी आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी दृष्टिकोन दिला। त्यांनी कबड्डीच्या संघासाठी जे प्लेइंग किट दिलेलं आहे त्याबद्दल एक आपली आत्मीयता दाखवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी त्यांचा आपण सत्कार केलेला आहे यथोचित। हे सन्माननीय व्यक्ती विद्यालयासाठी काहीतरी सतत करत असतात, शाला हितचिंतक असतात। आपण सुद्धा ह्या गोष्टी ध्यानात घ्यावा। त्यांचं दातृत्व हे मोठं आहे। सहजच मला ते म्हणाले तर या ठिकाणी प्राचार्यांना सर कशासाठी सत्कार घेतला माझा, किती मोठं दातृत्व आहे। म्हणजे आपण विद्यालयाला द्यायचं त्याची आपल्याला प्रसिद्ध नाव गोष्ट कुठंच नकोय, ही भावनाच मोठी आहे। यावरून मला एक महाभारतातील प्रसंग आठवला। तो असा होता की सोन्याचा एक डोंगर होता, कौरव पांडव बोलवले, कर्ण बोलवले, पांडवांना म्हणले या सोन्याच्या डोंगराचं गावामध्ये नगरामध्ये वाटप करा। त्यावेळेला हे पांडव मंडळी मोजत बसले, कुणाला किती दिले कुणाला किती दिलं। कर्ण तिथं आला, ज्या वेळेला कर्णाचा नंबर आला कर्ण त्या ठिकाणी आला आणि त्यांनी मुखियाला बोलवलं, गाव प्रमुखांना, आणि म्हणाला हा पहा सुवर्ण डोंगर आहे, तुमच्या गावाला वाटून टाका, आणि तो तिथून निघून गेला। इतकं मोठं दातृत्व आपल्यामध्ये असलं पाहिजे। ह्या दातृत्वाचा दृष्टिकोन रयत शिक्षण संस्थेशी फार जुळलेला आहे। हे नाळ विद्यार्थ्यांना तुम्ही पण जपा। या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी माननीय संजयजी थोरात शेठ यांचे या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने प्राचार्यांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांनी विद्यालयाकडे असंच आमच्या लक्ष ठेवावं। त्याचबरोबर या ठिकाणी